या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय बुवा अजयजी भोड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे बाळा आयकर यांच्याकडून हा फिजीचा $50 $50 फिजीवरून एका नावात घेऊ म्हणतात फिजीवरून व फिजी लिहिलंय. फिजी म्हणजे काय कोणतं देश माहित आहे का? या ठिकाणी त्यांचे देखील आभार मानतो. खास या भजन क्षेत्रातील पहिलं बक्षीस हे $50. याची इंडियन करन्सी $100 झाली. म्हणजे आज जवळजवळ सावकार झाले. सुये सुपारी नाही दिलं तरी चाला. या ठिकाणी आज बघा बुवाने सांगितलं आज आंबेडकर जयंती. नक्की खरोखर खरं ज्याने या भारताचं संविधान लिहिलं, आज तुम्ही आम्ही सर्व त्या संविधानाच्या मुळे आज आपण तुम्ही आम्ही सर्व सुरक्षित आहोत. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज बुवा 133वी जयंती आहे. त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि एक गाणं, कारण छत्रपती शिवाजी महाराज जेवढे आपल्या देशासाठी महत्त्वाचे, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती तुम्ही आम्ही जगतोय सगळे, ते पण तेवढंच महत्त्वाचं. म्हणून एक दोघांचं मिळून एक गाणं. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदा तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा घोषित केला. असे नरमणी दोन शोभले, असे नरमणी दोन शोभले दोनही वीर बहादर. असे नरमणी दोन शोभले दोनही वीर बहादर. एक त्या रायगडावर, या ठिकाणी आदरणीय या चाळीचे मालक प्रसादजी सावंत यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. व एक गाणं झालं पाहिजे होतं. खरोखर ती अपेक्षा होती तुमच्याकडून बुवा, पण तुमच्या त्या बक्षिसाच्या नादात इसरून गेला तुम्ही. पण हरकत नाही बुवा, कारण जास्ती पैसे मिळून लागले, देवक लागलं एकदा तिथं काय काय इसरून होता. पण हरकत नाही बुवा, चांगली गाणी म्हटलात आणि चांगला रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केलात. बोलण्याचं बुवा काही नाही, बोलो खवा मनोरंजन करू खवा, मनोरंजन करतले. पण बुवा ज्यावेळी भजनी बुवा पेटीवर बसतो त्यावेळी लगेच त्याच्या लक्षात येतं की होय काय हवा. तू नाही की त्या केलं मनोरंजन. ए तुका हुंदीर म्हटलंय, तुका 31 दाताचं म्हटलंय तरी तू अंग धरीत नाहीस, कारण तुका गुरुवाचा टॉनिक माहित आहे. एकदा अरे कितीतरी गाणी आहेत बुवा म्हणण्यासारखी, पण तुम्ही नाही म्हटलात. मला आज अपेक्षा होती की एखादी सासूर वशील मायरा घेता
तशी एकची आज परिस्थिती होती. म्हटलं मायरा घेऊन काहीतरी सासरवाडीतला काहीतरी सांगत. फक्त मॅगी ना का दिसली 2 मिनिटात म्हणता तयार होता मॅगी. त्या राजधानीवरती हॅलो हॅलो जरा थोडा आवाज हॅलो कमी होता आवाज हॅलो. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवसंगे मावळे तुतीने लढले. शिवसंगे मावळे तुतीने लढले. शिवसंगे मावळे तुतीने लढले. लढता लढता भारतीय जीवघाते पडले. लढता भारतीय जीवघाते पडले. लढता लढता भारतीय जीवघाते पडले. त्या मर्द मराठ्यांची त्या मर्द मराठ्यांची अजून काठमान आहे. अजून काठमान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. धन्यवाद धन्यवाद. व अतिशय सुंदर जेवढी जमेल. कारण वाईट काय बुवा करायचं ना चांगली गोष्ट करायची नाही का. ए काय विचारात पडलं एका म्हणतात दुर्वास बुवा. कारण मी जर बोललोय नाही तुझ्यात परिस्थिती काय झाली तुका सांगतोय. मी बघितलंय हो सुरुवाती कळ काढून बघितलंय. म्हटलं हो का अंग धरीत नाही तर ह्याचं गणित वेगळाच. म्हणजे आज भांडूप नगरीत असल्यामुळे बुवा हे थोडंसं दडपण असणार. कारण प्रत्येकात तर दडपण असतात. म्हणून तुम्हाला पण ते आज थोडंसं दडपण लिहून घेतलं ना ढीकवर. पण बोला खेचा पॉईंट नाही तुझा होता नाही नाही तो आज जरा आवरो बावरो झालो. पण बुवा विषय भलतोच काढला तुम्ही. पण चांगला अतिशय खरोखर होळीचा बुवा गाणं म्हटलंच नाही का. कारण भांडूप नगरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण मुंबई पहिल्यांदा जर होळी सण काही साजरा केलो गोमूतो नाच काढून तर ही भांडूप नगरी नाही का. आज गोमूतो नाच फक्त आम्ही गावात बघितला हो. आता तू गोमूतो नाच पण म्हणलो गोमू बनव कोण बघित नाही हो. सगळे गोमू मोबाईलवर. मग तुमका सांगते त्या दिवशी नाच काढला नाही आमच्या बाजूच्या वाडीत. गोमूतो नाच काढला नाही. पण गोमू मोबाईल तो छंद पबजी नाही तुझी पबजी. अरे गोमू तयार साडी बिडी लावून गंगावन घालून गोमू तयार झाली. आता दुसऱ्या एका खेळात गोमू नाचली. दुसऱ्या खेळात जावतो तर तकडना कॉल पबजी खेळो. गोमूजी थैसून पळाली गोट्यात जाऊन बसली नि गोट्यात करता काय हे शोधत. गोमू गेली खय. गोमू बघितला नाही गोट्यात बसली. गोमूचा चालू ठोक 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 खुस खुस खुस. हो कारण्यांचं गोटो. पण बुवा अतिशय सुंदर व होळीचा सण म्हणजे सगळेच सण आपल्या महाराष्ट्राचे बुवा हे वैभव आहे महाराष्ट्राचं नाही काय. आणि सगळे सण व होळीचा गाणं होळी आठवली म्हणून या गाणं म्हणते बुवा. कारण लय फेमस गाणी येते. आणि आमच्या नंदू नायकांची भरमाईश आली खास करून नाही काय. अगर राधे अगर राधे अगर राधे तू हळूहळू चलना या मथुरेच्या बाजारी भेटना. अगर राधे तू हळूहळू चलना या मथुरेच्या बाजारी भेटना. तुझ्या केसात तुझ्या केसात तुझ्या केसात आहे गजरा. अगर राधे अगर राधे अगर राधे तू हळूहळू चालना
मथुरेच्या बाजारी भेटना अगं राधे तू हळूहळू चालना मथुरेच्या बाजारी भेटना तुझ्या केसात तुझ्या केसात तुझ्या केसात हाय गजरा करू नको खरो गुलाबाची हवा काठीवर दिवा दर्याला उडा कसा ऐको दर्याला उडा कसा ऐको गुलाबाची हवा काठीवर दिवा दर्याला उडा कसा ऐको दर्याला उडा कसा ऐको थोडक्यात आठवण बुवा या ठिकाणी आदरणीय प्रसादजी सावंत यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आर्य राजेंद्र केरकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे आदरणीय गणेशजी शिगरे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद 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 कोणी सांगितलं हा इरात किलो बरोबर की माका सांगता खुर्च्यो प्लास्टिकच्यो लाकडी कोण खुर्ची देत नाही मी 3-3 खुर्च्यो घेऊन बसलोय माका सांगता हो कारण थोडासा उंचात बसला ना की जोर येतात गाणी म्हणून पण हो उशात घेऊन बसलो ढोंगणाखाली उषा बघा केवढा उषा आता हो उषा झाला काय तुमका सांगतोय एकदा असो अडचणीत पडलो जो घाबरोवा भित्रो जाऊ हो जाऊ जो घाबरोवा एकदा एका घरी जाऊची गाडी चुकली कणकवलीत ना घरी जाऊची गाडी चुकली काळोख पडलो म्हटलं आता जाणार कसा तरी पण संध्याकाळच्या त्या कातरेक राम 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 करीत मधल्या वाटेन चाललो मनात भीती म्हटलं आता पुढे जाईन सारखा नाही मध्येच एखादी लाईट दिसली या खोपटा दिसला त्या खोपट्यात घुसलो खोपट्यात होती म्हातारी आणि ह्यो म्हातारे म्हणता गाडी माका म्हणता शेवटची चुकली माका आजची रात्र म्हणता टकली टेको खायची मी सकाळी उठून फाटपटी म्हणता जाते घरी म्हातारी एकटी म्हातारी म्हणता झोपय नव्हत म्हाताऱ्याने त्याका झोपवू दिला चटई घालून बरा ह्याका उशी डोक्याखाली असल्याशिवाय ह्याका झोप लागत नाही झाला बाबा थोड्या वेळ आकडे तकडे वळीओ काढल्यानी म्हातारेकडे गेलो म्हातारे उशा काय हा म्हातारी म्हणता नाही म्हातारे काय हो पुन्हा चोळीतून मी पुन्हा झोपलो त्या चटेवर पुन्हा आकडे तिकडे अर्धा तास झालं शाह एका झोप लागाय ना पुन्हा वळीओ काढला मी पुन्हा उतरून गेलो म्हातारेकडे म्हातारे खराच उशा काय नाही म्हातारी म्हणता नाही पुन्हा हे का झोप येईना पुन्हा गेलो अर्ध्या तासात म्हातारेकडे म्हातारे म्हणता झोप लागत नाही माका उशात काय नाही अवसर म्हातारे म्हणता नाही रे पोरा उशाचा लगीन होऊन म्हणता 15 वर्ष झाली तरी उशात काय नाही जिला का सांगता रे खेका तू सांगतो मागा सांग हुआ ना तू चांगले संस्कार दे आपल्या जिलावर वाजव बघा शब्दाच्या बाहेर काय कारण झिलासारखं होऊ नको तुम्ही बापकरून सांगता आत्ताची पिढी पूर्वी तसा होता पावसात जरी डोळे वाटारून बघितला तरी झिला कळायचा कारण तेव्हा बाप आणि बेटाचा नाता बापा तरी मुलं हे बाबा
तुका पैसे 700 देतो लगे बरं ते सुयशची डोलकी आहे त्याका उद्या हवी या पूर्वी तसा होता बाप आणि मुलाचं नातं होतं त्यावेळी नाही का पण आता तसा नाही म्हणून आपल्या मुलांसोबत मित्रत्वाचा नातं ठेवा नाही काय मग पैसे मागत नाही तो औषध बाप सगळेच मागतात हा वार्ता पण बाप सगळे म्हणून तो माझा दिला वाटता माझा लगीन झाल्यासारखा लय लवकर झालो तो 2 वर्षांनी लग्नात झालो पण आमचा माझा आणि त्याचा नाता मित्राचा नाता बाकी आम्ही मी बापसासारखं त्याच्यावर वागत नाही तो झिलासारखं माझ्यावर त्यामुळे पैसे विषय मागवतो विषय नाही लाड आपले म्हणलं अरे आपल्या झिला अरे आपण करता कोणासाठी हे जे पैसे कमवतो ते कोणासाठी आपल्या पिढीसाठी नाही काय बाकी विषय नाही हो तो झील तो सुकर न करीत म्हणजे माधवने त्या झिलाचं एवढं जीवा ना देवा शपथ सांगते मा गेलंय की कधी सोडित नाही दुर्वास काका बुवा बिवा आणि माका बरा वाटतं काका म्हटलं बुवा म्हटलं जरा वयस्कर वाटत लागता झाला आणि गेलो त्याच्या घराकडे गेला येऊन धावत इलो पाया पडो माझ्या पाया पडो गेलो धावत आता धावत पाया पडो आता मला समाधान वाटला पण ह्या समऱ्यान गेला काय माका घाचकन पाठी वडला अरे म्हणालो करतं काय वडलं हे का नाही म्हणालो अरे तो पाया पडो किलो ना माझ्या कोणी वडतं का नाही तुका माहित नाही तो पाया पडा तुझ्या पण ते पाया पडवच्या आधी म्हणालो घंटा वाजूची ते का सवय असं खुळवा म्हणून काय बोलांसारखा नाही का हो जुनी परंपरा या ठिकाणी आदरणीय दत्तप्रसाद मसूरकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद कैलासवासी रविराज पराडकर यांच्या स्मरणार्थ सर्व त्यांच्या मित्रमंडळाकडून या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद कैलासवासी रविराज पराडकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद काय जोडीवालो जाऊन बाहेर बसलो इराकती का कारण एवढं वेळ लग्न वाटत नाही मागं नाही काय कारण रावण नाही होतो रावण तेव्हा होतो लिंग घेऊन पळालो रावण नाही काय रावण जर रावणांतर त्या शंभू महादेवाकडचा लिंग जर नेला नसता तर अनर्थ घडलो असतो म्हणून काय केला महादेवान झिलाक पाठवला गणपती गजानना गुराखी रूपी गणपती गजाननाला आणि रावणाच्या म्हणजे देवाची करणी नारळात पाणी तशी परिस्थिती रावणाची झाली रावणाक झाला इराकतिक म्हणजे मुक्ताक झाला रावणान काय केला गणपती अडवलो होतो गुराखी म्हणून त्या गुराख्याच्या हातात लिंग दिला आत्मलिंग दिला कारण त्या आत्मलिंग जमिनीवर ठेवतो नव्हता म्हणून त्या गुराख्या रूपी गणपतीच्या हातात आत्मलिंग दिलं म्हणालो इराकतिक जाऊ देतोय आणि रावण जो मुतोक सुरुवात केला अकडे कॉक फिरव कशी याची परिस्थिती नाना बघावं सावतानो भारतावर पण हरकत नाही बुवा जुनी परंपरा नाही काय जुन्या चालीरीती आपल्या कोकणात काय चालतात नाही का कारण पूर्वी लग्न सराय व्हायची आता तशी लग्न होत ना आता लव्ह मॅरेज बरा बापसाक बरा खर्चाक कमी खर्च होत नाही ह्यानी 2.5 लाख घालला मोठेपणा सांगता तुम्ही आणखी हसता 2.5 लाख म्हणजे काय मेहरबानी केलं काय रे 2.5 लाख वसूल किती केलं तुझं जगो तुझा जेवण तुझे कपडे तुझी भांडी ही 2.5 लाखात मागा सांगा 2.5 लाख जर बँकेत ठेवलं असतं काय मिळालं असं धोंडे तुका पैसे मागू होतो आता झिला ना या ठिकाणी आमच्या ओंकार दुखंडे यांचे पिताश्री आदरणीय चंद्रकांतजी दुखंडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद तर आताची सगळी लव्ह मॅरेज चालू बघा आता कन्यादान कोण करून देत नाही बापसाहेब पण एक लक्षात घ्या सगळ्यात मोठा पुण्याचा काम म्हणजे सगळ्यात मोठं पुण्य म्हणजे मुलीचं कन्यादान बघा हो 20-22 वर्ष तो बाप आपल्या मुलीला वाढवतो हवं नको ते देतो हवं नको ते लाड पुरवतो आणि त्याच बापाला वेळ काय ते की ज्यावेळी आपली मुलगी एखादी पळून जाते लग्न करते त्यावेळी त्या बापाचा प्रसंग काय असतो ते फक्त त्या मुलीने आठवायचं नाही का कारण
ज्या समाजाने एकच सांगेन या ठिकाणी आज भजनाच्या माध्यमातून, कारण तुम्हाला भांडी घासायची नाही, भांडी घासू नका, या कदमाक बोलवा. तुमका कपडे धुवचे नसतील धुवू नको, तुमका औषध मदत करूची नसात करू नको, तुमका कॉलेजात जावता नसा सावतानू जाऊ नको. पण ज्या समाजात आपले आई वडील फिरत असतात त्या समाजात त्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाईल असं कोणतं कृत्य आपल्या हातून करू नका, असं कोणतं कृत्य आपल्या हातून करू नका. बघा ना पूर्वीची परंपरा आज टिकली. पहिला कुंकू असायचा भला मोठा कुंकू कपाळावर, का तर त्या कुंकामध्ये सामर्थ्य होतं बघा. कारण तिच्या कपाळी भला मोठा कुंकू तिचं नवऱ्याचं आयुष्य मोठं असायचं, हे त्या कुंकवाचं सामर्थ्य बघा. पण आता भंगलेली टिकली. बरं टिकली ती टिकली म्हणजे जशी साडी नेसतील तशी टिकली, ज्या कलर तो ड्रेस त्या कलरची टिकली. या कसं तुमका तुम्ही भले टिकले म्हणजे पण लावा, पण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, घरातून बाहेर पडताना थोडं का होईना आपल्या कपाळावरती कुंकू लावून जा. अरे काय कोणाची भिशात, कारण त्या कुंकवामध्ये त्या सूर्याचे तेज, सूर्याचं सामर्थ्य त्या कुंकवामध्ये आहे. टिकली तो विषय काय तुमचं सांगत नाही, माझ्या घरचं सांगतोय. बाथरूमात गेली पिंपाक चिकटवता सौभाग्यवती भव, हे चिकाटलो टिकली होय, बाथरूमात चिकटवून ठेवता, गम असेपर्यंत चिकाटलो, गम गेल्यावर पडून थय आरशाकडे येता, आरशा काढून चिकटता सौभाग्यवती भव. कधी कधी किती वाईट परिस्थिती होता तुमका सांगते, लाईटीच्या बटनात चिटकवतात, गेलो नाही शॉक लागून तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बाकी विषय काय नाही बुवा, पूर्वीची परंपरा बुवा. तुम्हाला एक विषय आला लग्नाचा, बुवाने सांगितलं लग्नाचा विषय आला म्हणून सांगतो. पूर्वी लग्न जमवायची, आता लव्ह मॅरेज होतात, पण पूर्वी एखाद्या जर पोरग्या शोधूचा झाला तर अख्खो गाव जायचो त्या पोरग्या बघू. म्हणजे पूर्वीची परंपरा तुमका सांगते, एखाद्या गावात जर एखाद्या वाडीत दगड मारूतो म्हणतात ते का, एखादी चेडू बघूता. असंच आमचा नानग्यात झाला, नानग्याचा लगीन होता, नानग्यात पोरगी बघू गेला, अख्खो गाव त्या घरात घुसलो आणि 3 चुलत्यांच्या 3 पोरी पांढरं फटफटीत हो, नानगो आमचं काळू ठिपतो, पण पांढरं फटफटीत 3 चुलत्यांच्या 3 पोरी लायनीत उभं राहलो. नानगोच्या काळो उभा म्हणता आज काम झाला. अरे झाला बाबा. पूर्वीची परिस्थिती काय की प्रश्न उत्तर पोरी विचारायचे, मग जाणकार जे जायचे जुने जाते ते प्रश्न विचारायचे, पोरी तुझं नाव काय, पोरीक नाव विचारल्याबरोबर आव साडी मिली आऊस म्हणता, पोरीचं नाव सकला. तेव्हा अशी नाव होती सकला, गंगला, यसला, अशी मॅगी बिगी नव्हती हो तेव्हा. आता बंगली नवऱ्या खात काय म्हणजे समीर असत तर तेव्हा म्हणजे माझी बायको अजून नाव नाही घेत ओच म्हणतात. पण आताची परिस्थिती काय, समीर असत तर ए सॅम, ए सँडी, आता बघला सोना. आता अशी वाईट परिस्थिती नवऱ्याची, पिल्लू म्हणतात कुत्र्याचा पोरका. अरे 2.5 लाख रुपये खर्च करून हार दिसते का पिल्लू म्हणतात. झालं बाबा, म्हातारे विचारला नाव काय, नाव विचारल्याबरोबर औषध नाव सांगितलं, आऊस म्हणतात सकला. दुसरा प्रश्न दुसऱ्या पोरा विचारली, पोरी तुझं शिक्षण काय. आता शिक्षण विचारल्यावर बापूस अडविलो, बापूस म्हणता LLMP, लटक लटक के मॅट्रिक पास कसा तरी झालेला पोरका. नानगो म्हणता बास हो तुमचे प्रश्न झाले, माका तिघापैकी याक खायचा पसंत ना का. म्हटलं मी सांगतो, जसो काय हो शाहरुख खान काळो सांगताय म्हणता झाला. अरे सांगताय बरोबर, आपण पोरा बोलत नाही, पोरांका बोलती करू हवी. एकदा विचारल्यावर आऊस उत्तर देता, एकदा विचारल्यावर बापूस उत्तर देता, पोरा बोलत नाही, लपडा होय पुढे. आणि झाला बाबा, पाहुण्यांका सांगितले, पाहुण्यानु म्हटलं ह्या तिघातला याच पोरगा आमका पसंत खायचा आता म्हणा सांगता, पण दुपारी आधी जेवल्याशिवाय आम्ही म्हटलं जायच नाही, जेवल्यावर म्हणता तुमका आमचा निर्णय सांगता. झाला बाबा, पाहुण्यांनी घाई गडबडीत जेवण बनवलं नाही, 12:30 वाजता बाहेरच्या खड्यात जेवण वाढला नाही. आणि आपल्या सवय पोरा म्हटलं बोलती करू हवी. 3 पोरा तिथे उभीच होती, एक सांबारा घेऊन, एक आमटी घेऊन, एक भाजी घेऊन सुरुवात केली. जेव्हा काय आमटी झाली एवढा मात्र बोलले हो. त्या आमटेक ज्या पोरांना फोडणी दिलेली असताना ताप वार पचाकता, वय वय आमटी चांगली होत नाही तर काय, ते का फोईनी मी दिय या गावला. आता फोडणी देताना जिरा मोहरी टाकून जा पोर मदत करू कसता दुसरा ता म्हणता गो ह्या आपलीच लाल करता, मी घेता गबरो त्याच्या पाठून टाकलो होता. होय वय
तू फोयनी दिया म्हणून काय झालं त्याच्यात दिया हुई मी टाकियोय सर नानगे जो घाम बुडलो नानगो म्हणता बुवा चल म्हणता होय चाळेगत भरलेली सर या तिसरा कोण नानग्याची मांडी दाबले नानगे आपला थांब तिसरा पोर अजून शिल्लक कोण गायत्री हो कुठून मधल्या दारात ना पाण्याचं तांबी घेऊन उभा कोण गायत्री म्हणाल नानग्या ही दोन फेल झाली ता या तुका गावला ता या गावल्या बरोबर ताजा भुतूरसून किचाळला जोरात अगो मया मेनू आयन सगळ्यान घोळो रुको मी काय बोलये ना तरीसून तो नानगो गेलो तो अजून लग्न होत नाही गोई परिस्थिती आहे म्हणून बाकी काय नाही कारण आजकाल बाबा पोरी कमी झाली लग्नासाठी मुली कमी आहेत बघा मुलांच्या तुलनेत मुली कमी आहेत का तर हे आपलं पाप आहे कारण 90च्या सालात बघा आपण त्यावेळी स्त्रीकडून हत्या व्हायची कोणाक चेडू नको करता करता झील जन्मात घातला नाही आणि आता ती परिस्थिती काय आमच्या झिलांका चेडू कोण देत नाही साधो शेतकरी पण चेडू देत नाही मुंबईत राहणाऱ्या कारण शेतकऱ्याक आता समजला जो म्हणालो 6 महिने म्हणता मुंबईत जाऊन राहता लगीन झाला की अशिक्षित झालेले होत 6 महिने मुंबईत जाऊन राहणार लगीन झाला किंवा चाललो बाबा एकदा म्हणता गावलेत चाललं एकदा म्हणता गणपती अशी परिस्थिती असतात म्हणून किंवा काय नाही कारण लग्न झालेली नाहीत त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय की लवकरात लवकर त्यांना पोरी मिळू देत आणि त्यांची लग्न होते त्यांच्यासाठी फक्त त्यांचा हे लग्नाच्या बोल्यावर उभे राहून पाटावर उभे राहिलेले दिवस फक्त आठवसाठी या गाणं फक्त घेते शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान मंडपी या ठिकाणी थोडक्यात गजर घेऊया गजरात आधी एक फक्त आठवण पंचरत्नांची आठवण होत होते या ठिकाणी कारण प्रत्येक भजनी बुवाचं ते आद्य कर्तव्य आहे परशुराम थोडक्यात वल्लो रे हलव 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 रे वल्लो रे हलव 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 रे
काय का मस्त गंधा भारूड होता नाही का. विलास पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ एकटा मायला भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग. आम्ही 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 पांडुरंग. आम्ही 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 पांडुरंग. आम्ही 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 पांडुरंग. या ठिकाणी आदरणीय राहुल तरबेकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो कारण वेळ बराच झालाय. गुरु थपना आली जरा कदमबुवा, स्वर्गीय चंद्रकांत कदमबुवा. आरेगावचे रत्न, ज्याला महाराष्ट्र सरकारचा कोणाला किती पदवी मिळू दे, कोणा पुरस्कार मिळू दे, हो म्हणता एका संस्थेने का स्वरादेश पुरस्कार दिला ना बुवा. फक्त एकमेव या भजन क्षेत्रामध्ये एकमेव पुरस्कार दिला गेला, तो म्हणजे स्वर्गीय चंद्रकांत कदमबुवा. महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार तो म्हणजे कोकण कला भूषण पुरस्कार. हा बुवा मानाचा पुरस्कार नाही तर पुरस्कार चण्यावाल्याच्या दुकानात कधी. त्यामुळे त्या पुरस्कारांचा भीक घालायची नाही कधी. म्हणून म्हणतो बघा, अरे त्यावेळेची काय गाणी होती. चंद्रकांत कदमबुवा, परशुराम पांचाळ बुवा. एका बारीमध्ये परशुराम बुवांनी कदम नावाची फोड करून सांगितली काय, कवडीचा दमडीचा मडक्यातला म्हणा. बघा कदम नावाचं कवडीचा दमडीचा म आणि मडक्याचा. काय म्हटलं, कवडी दमडी आणि मडका म्हणजे कदम. कवडीचा दमडीचा मडक्यातला म्हणा. तुझं भाषा नको भजन दावत. त्याच बारीमध्ये ज्यावेळी कदमबुवांच्या नावाची खोड परशुरामबुवांनी केली, कवडी दमडी आणि मडक, त्यावेळी कदमबुवांनी त्याच बारीमध्ये परशुरामबुवांना प्रत्युत्तर केलं. तर आपल्या कदम नावाची खोड काय सांगितली बघा. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. ही त्यावेळीची भजन होती. म्हणून त्या ठिकाणी जास्ती वेळ नाही घेता बुवाने काय काय सांगितलं होतं, पण बुवा जाग्यावर असते तर प्रत्युत्तर दिला असता. कारण एक तो बोला का मी खुळावलेलं ना मग कुत्र चावलं. जाऊ दे, तो रावणाच्या पुढचा मग वाटतं रावण मुकलो तर तो समुद्र झालो नाही काय. म्हणजे सागराची निर्मिती अगस्ती मुनींच्या मूत्रापासून, म्हणजे 18 ऋषींची 18 पुराणं. जशी रावणाच्या मूत्रापासून सागराची निर्मिती झाली,
आमच्या बुवांचा एक भारुडा की सीतामाई जेव्हा लंकेतून सोडवायला सीतामाईच्या शोधात निघाले तेव्हा महासागर आडवा आला. राम लक्ष्मण आणि ती सगळी वानरसेना होती. पण साक्षात प्रभू रामचंद्रांकडे जो धनुष्य होता, जे बाण होता, ते म्हणजे ब्रह्मास्त्र होतं. एका बाणात त्या सागरा घटवू शकले असते. पण प्रभू रामांनी तसा नाही, कारण त्यावेळेस नंतर दगडांचा सेतू बांधला गेला. पण त्या सागरात प्रभू रामचंद्रांनी सागरावरती बाण का सोडला नाही? कारण तो बाण जर ते ब्रह्मास्त्र सोडलं असतं तर ते अपवित्र झालं असतं. का तर तो महासागर जो निर्माण झाला होता तो अगस्ती मुनींच्या पुत्रापासून. ही एक कथा आहे. आणि दुसरी कथा म्हणजे रावण पुतला त्याचा समुद्र झाला. ही एक कथा. आता ह्यो मागं वाटता ह्यो जवळ 7-8 महासागर बनवूनच येत जाग्यावर येत नाही. खेका मागा समजत नाही. ही माहेर वशीन मागा वाटता येऊ ही माहेर वशीन वाटी भरून नाही ना गेली. काय सांगणार आहे का? कार्यक्रम खराब होता. हो ते खय आता एका वडापाव माझ्याकडे असं तर माझ्याकडे बिस्किटा होती. बागेत बिस्किटा आपली ठेवते की त्या की मुकी जनावरं जी असतात तेव्हा शपथ सांगतो 3-4 पुढे तरी मिळतील. म्हणजे मुकी जनावरं जी रस्त्यावर असतात ना ते कमी देतात, कारण त्या पुण्य असतात. त्यात आहे का सांगणार असं हरकत नाही. पण नाट्यसंगीताचा बुवा सांगितलं की मी जर नाट्यसंगीत म्हणजे मर्मबंधातली त्याचे कान फुटले त्याचा ऐकू एवढे वर्ष नाट्यसंगीत म्हणतोय. ह्यो म्हणता जरा शब्द चांगले फेल. अरे तू कधी नाट्यसंगीत म्हटलंस का? कसा माका जोडे घेऊन घेऊन तू नाट्यसंगीत माझ्याकडनं शिकलं. पण हरकत नाही बुवा. हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा कांदण्याचे कोश माझा कांदण्याचे कोश माझा प्रियकरा हरकत नाही बुवा. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं. बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं. वो बुलाती है मगर याद करे. प्रसादजी सावंत यांच्याकडून पुनश्च 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी
भजन करायचं आपल्याला नाही का, कारण भजन करता करता परमेश्वराचं नामस्मरण करता करता येणाऱ्या भजन रसिकांना काहीतरी देण्याचं आपण कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो बुवा हा गजर खास तुमच्यासाठी भेटला. काय म्हणतोय बघा, कारण मगाशी बुवांची अडचण झाली काय तुमका सांगते, कारण त्याला ग्रीप नाही भेटली, कारण आपले गुरु इले आणि खयचो पोरगो मला सांगा बापूस इल्यावर बापसाच्या पुढ्यात कोण नाही करतो, हिंमत नाही होती त्याची, म्हणून तो कासारलो आता, बाकी काय नाही. म्हणून म्हणतोय बघा बुवा, मान ठेवूया गुरुजनाचा, बोल नको तो अभिमानाचा, मान ठेवूया गुरुजनाचा, ढोल नको तो अभिमानाचा, पैशा पायी झाली ही खाई, विसर पडला राम नामाचा. काय चाललंय बघा या भजन क्षेत्रामध्ये, कारण कोण कोणाच्या गुरुला मानत नाही, आपल्या गुरुला मानत नाही, सगळ्या ह्या पैशासाठी चालला बघा. कारण जो तो आपली झोळी बरोबर लागलो, त्याच्या मुखात राम नाही पण मनात मात्र ही लक्ष्मी आहे. म्हणून म्हणतो बघा, भजन रत्नानी दिला हा वारसा, मान राखूया त्या संतांचा. कदम जयराम पाटील खोकर, कदम जयराम पाटील खोकर, कदम जयराम पाटील खोकर, मोर्ये वारसाचा पूनमाचा. वारसाचा पू परशुरामाचा. आज भंग गवळण भारुड बघा, आजकाल काय परिस्थिती आली त्याच्यामुळे या सगळ्या पैशासाठी नाही का, आज अभंग होत नाही, आज गवळण नाही, भारूडचं खय लांब गेला, बुवांचं सांगत नाही मी, पण आज ह्या सगळ्या गोष्टी लांब गेल्यात बघा. कारण गजराकच आमका लागतात 1.5-2 तास नाही बुवा. म्हणून इलो एकदा तो मांडावर इलो ठीक आहे बुवा, वडापाव खाऊ गेलो होतो, तरी ह्यांका विचार गावतील काकू लय बोलले नाही का, आता सेल्फी काय करता तुझ्या मुळा. आज भंग गवळण भारुड या रसिकाचा नशिबी नाय, आज भंग गवळण भारुड आज रसिकाचा नशिबी नाय. इथं भजन हा, इथं भजन हा, अभिमानाने कोणी न करला, नित्य आठवी तू देवाला. अभिमानाने कोणी न करला, नित्य आठवी तू देवाला. रावण दुर्योधन भीषण सारे आज गेले केलयाला. वाल्याचा वाल्मिकी झाला, नित्य भजले हो रामाला. वाल्याचा वाल्मिकी झाला, नित्य भजले हो रामाला. मोठेपणात अडकू नको तू, मोठेपणात अडकू नको तू, सोडून दे रे मी पणा. आज मरा 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 म्हणता म्हणता मुखामध्ये राम आलं आणि आज त्या वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला बघा. कारण अभिमान सगळ्यांना, रावण गेलो, दुर्योधन गेलो, विभीषण गेलो नाही काय, सगळे अभिमानात गेले, कोण नाही राहिलो. म्हणून आपल्या अंगातला मी पण त्या परमेश्वराच्या चरणावर नेऊन ठेवा, तरच आपल्या आयुष्याचं सार्थक होणार आणि परमेश्वराची कृपा आपल्यावरती राहणार. म्हणून म्हणतो बघा, लीन राहावे हरी भजनात, मी पण तो कामाचा नाय. लीन राहावे हरी भजनात, मी पण तो कामाचा नाय.
आदर स्त्रीचा नित्य हा हृदयी शिकवण ती शिवरायांची आदर स्त्रीचा नित्य हा हृदयी शिकवण ती शिवरायांची परस्त्री ही माते समान सारी किमया मासाची गीत भजन कर विचार सद्गुणांचा तुझा विचार कामाचा नाही बघा परस्त्री माते समान आज शिकवलं कोणी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का कारण कल्याणच्या सुभेदाराची सून चालू ठेवू कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी राजांसमोर पेश केली का तो उपभोग घेण्यासाठी पण आपल्या शिवाजी महाराजांनी काय केलं त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणानाराने ओठी भरली आणि मावळ्यांना सांगितलं तिला स्वगृह परत करा असा माझा राजा नाही का कारण ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री बायको म्हणून समजली तो सीतेचा राम झाला बुवा सीतेचा राम झाला बरोबर आज या ठिकाणी अतिशय बरं वाटलं या ठिकाणी आदरणीय सावंतजी प्रसादजी सावंत यांच्याकडून आमचे पखवाजवादक नितीन घाडी यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं त्याचप्रमाणे आज आमचे खंजीर वादक प्रसाद केसरकर यांच्यासाठी प्रसादजी सावंत यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे कैलासवासी शांताराम गणपत खानविलकर यांच्या स्मरणार्थ सचिन खानविलकर यांच्याकडून हे 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलं कैलासवासी शांताराम गणपत खानविलकर यांच्या आत्म्या चिरशांती नामो अशी त्या भगवंताच्या प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो बुवा व काही नसतं लक्षात घ्या तुम्ही मगाशी ह्याच्यावर नाट्यसंगीत बरं वाटलं पाहिजे जरा म्हणजे माझा मित्र माझ्या जोडी कसो नसून नाट्यसंगीत शिकोक लागलो वा रे अरे म्हणजे तुझे कान म्हणजे मी उगाच म्हणते खेका मी खुळो हे खुळो काय सांगतो टाप आता ऐक रे युट्यूब सुरू आहे उद्या खास तेवढीच फक्त माझी आहे का पाठवावं मागा हे जो राग नाही येते माझ्या ह्याच्यावर लय प्रेम आहे तेव्हा शपथ बायकोन 15 वर्ष जेवढं छळला नाही ना तेवढं ह्या माणसाला मागा छळला नाही तुझा घटस्फोट शेवट मिळेलच तरी देणार नाही खाली मागा म्हणता प्लास्टिकच्या खुर्चीवर म्हणता कसली प्लास्टिकची ना फायबरची खुर्ची अरे फायबरची खुर्ची तरी बरी आहे कडिले तरी शोषूचं लागतं पण तू उशावर बसलो हे उशा घेतलं डोंगणाखाली वारे चांदा पैशाचा उगाच करतात मिहीर या ठिकाणी आदरणीय मिहीर गावडे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलं माझ्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद हो लागू दे आग लागूसाठी तेवढा केलं बाकी काय नाही त्याची मॅगी त्याचा वेळा खाऊया मॅगी कॅन्डी अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं नाही का अरे आपल्याला अभिमान पाहिजे आज प्रत्येक मावळा खरोखर चांगला वाटत दाढी वाढवतायत चंद्रावर कपाळावरती चंद्रकोर लावतायत खरोखर पण एवढ्यावर थांबू नका तर महाराजांचे विचार आत्मसात करा अरे तुम्ही जर महाराजांचे विचार आत्मसात केलात तर कोणत्या पाप्याची आपल्या बहिणीवर नजर टाकायची वेळ येईल कोण घाबरणार कोण नाही करणार कारण महाराजांसारखा राज्य करता या जगात पुन्हा होणे नाही अरे आपलं दुर्भाग्य फक्त आपल्याला 4थीच्या पुस्तकात शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा वध शिकवला जातो अरे व्हिएतनाम सारख्या छोट्या देशामध्ये अजूनपर्यंत कोणाचं आक्रमण करण्याची आजपर्यंत हिंमत नाही झाली का तर त्या व्हिएतनाम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याची प्रत्येक जण पूजा केली जाते तिकडे म्हणून आज व्हिएतनाम सारख्या अरे परकीयांनी आपल्या राजाला मानला परकीय आपल्या राजाचा अभ्यास करायला लागले पण आपल्या पदरात काय मिळतंय फक्त 4थीच्या पुस्तकात
तेवढा फक्त एक धडा आहे. बाकी आपल्याला काय शिकवले जात नाही शिवाजी महाराज. म्हणून म्हणतो बघा एक विषय आला म्हणून 2 मिनिटं घेतो. आणि एक छोटासा पोवाडा. महाराष्ट्राचा लाडका स्वराज्याची धुरा हातामध्ये घेणारे एकमेव बालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्या वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली. आजकालचं 16 वर्षाचं तुम्ही काय करते तोंडात एवढं पटकावर भाव असता. त्यावेळी श्रीकृष्णाला यशोदे माईने सांगितलं बाळा तोंड उघड. त्यावेळी श्रीकृष्णावर चोरीचा झाला होता. दही खालं होतं चोरून, लोणी खालं होतं. आईने सांगितलं तोंड उघड. त्या कृष्णाने तोंड उघडलं तर यशोदा माईला अख्खं ब्रह्मांड त्याच्या मुखात दिसलं. आज काय केलं बघा वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची धुरा हातामध्ये घेतली. स्वराज्याचं बांधून शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं स्थापन. काय केलं बघा. अरे शिवाजी महाराजांनी अफजल खान त्याचा वध सोपा नव्हता बघा. त्या खानाचा वध जरी केला तरी महाराजांनी त्या खानाचा तब्बल 2 वर्ष अभ्यास केला होता. तो खान कुठे येणार, त्याला खानाला भेटायचं कुठे, बारीक बारीक गोष्टीचं नियोजन होतं खानाकडे बघा. झालं बाबा खानाने सांगावा घालला. खान भेटीला येतो. महाराजांना कळालं. महाराजांनी काय केलं, महाराजांनी भेटीची जागा निवडली ती प्रतापगड. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या खानाची छावणी उभी केली. आता खान सोबत येताना सय्यद बांडाला आणला होता. सय्यद बांडा कोण तर दांडपट्टा फिरवण्यामध्ये सय्यद बांडासारखा योद्धा नव्हता. म्हणून महाराजांनी निवडला तो जीवा महाला. नाभिक समाजाचा जीवा होता बघा. त्याप्रमाणे सय्यद बांडा दांडपट्टा फिरवण्यात माहीर, त्याचप्रमाणे हा माझा सय्यद बांडा हा जीवा महाला देखील माहीर होता. झालं बाबा महाराज गड उतरायला लागले. तो छावणीमध्ये आला. महाराज गड उतरायला लागले आणि महाराजांनी काय केलं बघा त्या जीवा महालाला बाजूला घेतलं. जीवाला सांगितलं जीवा तू माझ्या सोबत छावणीत यायचं. तू मला नाही बघायचा, तू खानाला नाही बघायचा, तू बघायचा तो फक्त सय्यद बांडा. त्या सय्यद बांडावरती लक्ष ठेवायचं. झालं बाबा महाराज जीवाला घेऊन छावणी पाशी आले. महाराज छावणीत घुसले. महाराजांना बघितल्याबरोबर तो खान उठला. खान आग्रहागत म्हणतो आओ शिवा, आओ शिवा, आओ शिवा करत करत राजांना आलिंगन घातलं. त्या शिवाजी महाराजांना आलिंगन घातलं. पण काय केलं, कपटी खवा घेऊन आलेला तो खान. त्या खानाने काय केलं, एका हातामध्ये मान दाबून धरली आणि दुसऱ्या हाताने खंजीर काढला आणि राजाच्या पाठीत वार केला. पण अंगात चिलखत असल्यामुळे राजांना वार झाला नाही. तर राजाने त्या खानाचा कावा ओळखला. काय केलं, क्षणाचाही विलंब न करता त्या राजांनी त्या खानाच्या डाव्या हातात वाघनखे घालून गेले होते. त्या वाघनख्याने त्या खानाचा कोटळा बाहेर काढला. खान ताडकन त्या घेऊन खाली पडला. एवढं मात्र त्या सय्यद बांडाने बघितलं आणि सय्यद बांडाने काय केलं मंडळी, त्या छावणीमध्ये सय्यद बांडाचा हात गरागरा फिरू लागला. सय्यद बांडाचा हात गरागरा फिरू लागला.
मंडळी एक लक्षात घ्या, त्या सय्यद बंडाचा दांडपट्टा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरच्छेद करणार. त्याच वेळी या शिवा महालाने त्या सय्यद बंडाचा हा दांडपट्ट्यासहित निकामी केला आणि त्यावेळी इतिहासामध्ये एक वाक्य करून गेलं. ते वाक्य कोणतं? होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. असे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून बुवा हे आपण सांगितलं पाहिजे आणि समाजासमोर गेलं पाहिजे. या ठिकाणी प्रसादजी सावंत यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय आमच्या भगिनी दिशा खानविलकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रोशनी कदम यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. या ठिकाणी सौभाग्यवती स्वाती प्रकाश सावंत यांच्याकडून आपल्या स्वाती प्रसाद सावंत यांच्याकडून सॉरी काय झाला स्वाती प्रसाद सावंत या भगिनीकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय बुवा होता कसा म्हणजे जास्ती पैसे जास्ती मिळाले माझ्या. तू जो पळून उठान गेलं ना ह्या लोकांना आवडलं ना जेव्हा शपथ ऐकलं तरी डायरेक्ट जीपे केला आणि आपापल्या मिस्टरांचा हरकत नाही बुवा. शेवटचं चरण नाही गजराचं म्हणून म्हणतो बघा. बरोबर 7 जन्म नको 14 जन्म ह्योच माणूस होतो जेव्हा शपथ. ह्या नाता नवरा बायकोच असताना म्हणजे पैसे त्यांनी दिला नाही ह्या माहिती तुमका पण माहिती पण आपल्या बायकोचं नाव मोठा होतो जेव्हा शपथ. माझी पण सवय तशी आहे, माझ्या जोडीवाल्याची पण सवय तशी आहे. अरे हा किती माहिती तुमका सांगते वटपौर्णिमा करतात गावात तुमका सांगतोय. नवरा कसोही असू दे पण प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा करतात गावामध्ये मस्तपैकी भटाप्रमाणात बोलणार, जंगलात जाणार, वडाच्या झाडाखाली षोडोपचारे पूजा करणार, त्या वडाची सत्यवान ऐकला त्या सत्यवानाची पूजा करणार. पण मुंबईत काय होतं तुमका सांगतोय माघारीन कामात जाणारे असतात. संध्याकाळी येताना तो भैया वडी देत असता फाली वडाचे 5 रुपये 10 रुपये एवढं मोठं तो सत्यवान हो. बरं ती हानता माघारीन घरात ठेवता, सकाळी तो ताजो टवटवीत हो ना सत्यवान पण त्याका ठेवता फ्रीज मध्ये ऐकला. आणि एका सकाळी खाय नवऱ्याचा डबो नवऱ्याचे कपडे 2.5 लाख खर्च करून आणलेले म्हणजे आजकाल फुकट दिला म्हणजे खर्च करतो ना. आता खर्च वाढला, आता हळदी खर्च जास्त लग्नापेक्षा. लग्न 50,000 जर व्हायचं असत ना आता हळदी कडील लागते. तर आता काय सकाळी का काय डबो करून कामावर जाऊची वट ठेवलेलो असता सत्यवान फ्रीज मध्ये. फ्रीज उघडता सत्यवान झालेलो असता थंडी ताट सकाळी मानगोटी धरता सत्यवानाची ते का धागो फिरवता आणि कोपऱ्या ठेवला वडा त्यापासून एकदाच बघितलंय बायको त्यापासून म्हणालो वडाची पूजा घरात करू नको. कितीतरी आपण उड्या मारल्या, कितीतरी प्रेक्षकांमध्ये भ्रष्टाचार आधी लागू तर शेवट काय बुवा हे लक्षात घ्या. आता ती वेळ आहे कारण आपली आयुष्य आता बुवा संपत आलं. पूर्वी 100 वर्ष लोक जगायचे अजून जगतायत पण आजकालचं वर्ष हे 50 वर्ष माणूस जगला आयुष्य संपलं. म्हणून म्हणतोय शेवटी त्या भगवंताचं नामस्मरण आणि राम नाम शेवटपर्यंत सत्य आहे. म्हणून म्हणते बुवा संत वाङ्मय गीतेच सार महिमा जगी या सत्ताचा थोर विठ्ठल नामे दंग होऊया हा महिमा परंपार.
ठिकाणी आमच्या भगिनी सानवी आणि सिद्धी यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलियुगी या तारुणने जन्माचा होई उद्धार, साधू संत हे सांगून गेले त्यांची किमयाची अपार. लक्ष्मी सूत विनवी तुम्हासी विठुरायाचे धर्मी अपार. लक्ष्मी सूत विनवी तुम्हासी विठुरायाचे धर्मी अपार. इथे भजन करून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय रामा ओगल मुगले यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सत्यनारायण 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 यावे. रंगदेवते माते तुझा